सर्वांच्या वतीने आदरांजली अर्पण करतो. संतोषराव बस माझ्या खुर्ची बस काय असं माझ्या खुर्ची जमलं तर जमन तुमचं पण असं काय सांगता येत नाही. कोणाचं कुठं खटका जुळत कोणाचा कुठं जुळण हे भरसत नाही. जर आधी सगळ्यांना माहिती असतं की निलेश लंकेचं जुळण तरी 1000 एक मात्र लीड वाढलं असतं मला. बऱ्याच जणांना वाटतं काय जुळणार नाही त्याच्यामुळे जरा थोडं आमच्या आप्पाला वाटलं अरे हे काय जुळण्यासाठी किस्सा नाही. पण ते कसं असतं पहिलं प्रेम ते पहिलं प्रेम. असतं किती जरी म्हणला माणसाच्या आयुष्यात पहिलं प्रेम विसरतो का आपण कधीच विसरत. तसं आप्पाला माहित होतं माझ्याशिवाय आप्पा कुठं जाणार नाही. जाऊ दे या वाड्यात नाही तर पुढल्या वाड्यात. मला या ठिकाणी आप्पांनी सुद्धा इतका मोठा कार्यक्रम केला आणि याच्या 4 पट लोक बाहेर 1000 एक लोकांचं जेवण पण केलं. इतका मोठा कार्यक्रम केला आणि बऱ्याच जणांनी सांगितलं राहुलने सांगितलं की हा कार्यक्रम झाला. आप्पांनी पण सांगितलं की कार्यक्रमाला पाऊस आला म्हणजे त्यामुळं जरा कार्यक्रमाचा आपला थोडी नाराजगी झाली. अरे निसर्गाने आपलं स्वागत केलंय. निसर्ग कोणाला पण सलामी देत नाही. आप्पा निसर्ग कोणाला सलामी देत नाही. आज पावसाची गरज आहे का नाही आपल्याला निसर्गाने सलामी दिली. आणि विशेष म्हणजे या पळशी गावातला इतिहासातला पहिला दिवस असेल की सगळे एका व्यासपीठावर आणि राहुलने सांगितलं की तुम्ही किती हुशार आहे हे बरोबर ठरवून आहे बरं का. त्यामुळे तुम्ही आपलं सोयीसोयी व्हा लय वाईटपणा घेऊ नका. हे सगळे आजचं सगळे मला एकत्र घेतात द्या. हे आजच्या कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा एकत्रित बसून झालेले बरोबर आहे की नाही आप्पा संतोषराव बरोबर आहे की नाही. हे सगळं बिटू शेड आहे का नाही गोट्या. त्यामुळे हे उलट आहे ना निसर्गाने एक चांगली सुरुवात झालेली आहे आपल्या गावात. उलट मला एक सांगू का राजकारणात कुणी कोणाचा जास्त काळ मित्र नसतं कुणी कोणाचा राजकारणात जास्त काळ शत्रू पण नसतं. पण राजकारण करीत असताना जितकं होता होईल तेवढं निर्विघ्नपणे आपल्याला जगायचं. निर्विघ्नपणे म्हणजे कुठला वाद न घालता कुठला संघर्ष न करता आपण राजकारण केलं पाहिजे. राजकारण तुम्ही जर खेळीमेळीच्या वातावरणात राजकारण केलं सगळ्यांनी एक गुन्हे गोविंदाने राहिलं राजकारण जर केलं तर समाजकारण किती मोठं होईल. समाजकार्य म्हणून राजकारण केलं पाहिजे. समाजकार्य करायचं आपल्याला गावकीसाठी काहीतरी करायचे. कशासाठी गावासाठी वाद घालायचे. झाल्या गेल्या निवडणुका सोडून द्यायच्या. निवडणुका 2 दिवसासाठी असतात पण ते 2 दिवसाचं आपण 10 वर्षातच लावून घालायचं का. त्यांनी मला ग्रामपंचायतच्या निवडणुकीला पाडलं त्यांनी मला सोसायटीला पाडलं मग बघतो त्याच्याकडे मग करतो त्याच्याकडे बघतो करतो त्याच्यात वेळ वाया घालण्यापेक्षा आपल्याला आहे ते अनमोल जीवन सत्कार्यात घातलं पाहिजे. हे बाहेरची बडबड बंद करा ना. बाहेरच्यांनो थोड्या वेळाने मी बाहेर येतो मग आपली वेगळी सभा घेऊन तर जरा कळ काढा. हे खरे माझे कार्यकर्ते सैनिक आहेत निजाच्याच बिचारी. म्हणजे राजकारणात निर्विघ्न जगायचं कारण सांगतो. कोरोनाने एक शिकवलं आपल्याला. कोरोनाने काय शिकवलं. चांगले तरुण लोक आपल्याला सोडून गेले. आपण वाचू शकलो नाही बऱ्याच लोकांना. म्हणजे बऱ्याच लोकांना तर व्हेंटिलेटर बेड मिळाला नाही ऑक्सिजन मिळाला नाही. उपचाराअभावी लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं. पैसेवाल्याला मदत मिळाली असं काही नाही. पैसेवाल्यांना सुद्धा मदत मिळाली नाही गरिबांना सुद्धा मदत मिळाली नाही. अरे माणसं चालता बोलता माणसं सोडून जातात. कशासाठी करायचंय. म्हणजे आपल्या आयुष्यात निर्विघ्न जागा तुम्ही. कित्येक लोक कोरोनात मी हे पाहिले. माझ्याकडे एक उदाहरण आहे. त्या सुनील जाधव हॉस्पिटलमधून मला एक फोन आला की आमच्या घरातला एक मुलगा आहे त्याचा 24 वर्षाचा मुलगा आणि 3 महिने आधी लग्न झालेलं होतं.
त्या मुलाच्या नातेवाईकांचा फोन आला की सुनील जाधव हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन शिल्लक नाही, तुम्ही ऑक्सिजनची व्यवस्था करा. आणि मुलगा एकदम सिरियस आहे. आम्ही एक 15 मिनिटात त्या ठिकाणी ओटू पाठवला. आणि मला एक सवय, एखाद्याला मदत केल्यानंतर 2 दिवसांनी फॉलोअप घ्यायची डॉक्टरच्या. 2 दिवसांनी मी गाडीत बसल्यानंतर म्हणलं आपल्याला सुनील जाधव हॉस्पिटलमधून त्या वामन आडनावाच्या पेशंटचा फोन आला. त्या नातेवाईकांचा त्यांना विचारा पेशंटची परिस्थिती कशी. त्या नातेवाईकांनी मला सांगितलं पेशंट कालच एक्सपायर झालं. पण ते पेशंट त्याच्या बाजूच्या पेशंटला पुण्याला सह्याद्री हॉस्पिटलला बेड मिळाला. आणि तो पेशंट 24 वर्षाचा मुलगा 2 महिने लग्न झालेला होतो. तो त्याच्या आई वडिलांना नातेवाईकांना सांगायचं का माझी पुण्याची प्रॉपर्टी 2.5 कोटी रुपयाची प्रॉपर्टी विका आणि मला पुण्याला घेऊन चला, मी इथं वाचणार नाही, पुण्याला घेऊन चला. नातेवाईकांनी प्रयत्न केला, पुण्याला बेड मिळाला नाही. शेवट ते पोरलं त्या ठिकाणी गेलं. म्हणजे मला ह्या किस्सा नातेवाईकांनी सांगितलं. एक आपल्याकडे पेपरला बातमी आली, तुम्ही पाहिली असेल, श्रीरामपूरचा एक पेशंट होतो, 20 लाख रुपये गाडी, ड्रायव्हर. नगरमध्ये सगळं हॉस्पिटल पालते घातले, सगळ्या हॉस्पिटलमध्ये सांगितलं बेड शिल्लक नाही, तुम्हाला व्हेंटिलेटर शिल्लक नाही. शेवट सिव्हिल हॉस्पिटलच्या दारात त्याने जीव सोडून दिला. पैशाची बॅग तशी. म्हणजे करोडो रुपये असलेल्या लोकांना सुद्धा उपचार मिळाला नाही. म्हणजे इतकं वाईट प्रसंग या कोरोनाच्या महामारीमध्ये पाहिला आपण. म्हणजे चांगले या ठिकाणी सुद्धा आपले किती न जाणारे माणसं, आपले गायकवाड असू, आमचे चेअरमनचे वडील असू, ते आपले देवस्थानचे अध्यक्ष, न जाणारे माणसं सोडून गेले ना. म्हणजे इतके तरुण लोक गेले या कोरोनात. माझ्याकडे मी एक सिव्हिल हॉस्पिटल, माझ्या गावातलंच एक शेलार आडनावाचा पेशंट होतं. त्या कुटुंबातले 3 पण करते माणसं गेले. त्यांचा एक लहान 14 वर्षाचा मुलगा होता. त्याच्या आजीचा मला फोन आला. ते मुलगा त्याच्या आजीला सांगायचा की मला म्हणजे निलेश लंकेला भेटायला बोलव म्हणायचं. मला म्हणायचा त्या निलेश अण्णांना मला भेटायला बोलव, ते माझ्यासाठी काहीतरी करतील, मला वाचवते. मला त्या आजीचा फोन आला. मी रात्री 12 वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो. म्हणजे मला आजवर पण ती घटना आठवती. लहान पोरग होतं, एवढं पोरग होतं, एकदम गुटगुटीत होतं. ते पोरग मला म्हणायचं, मी गेल्यानंतर मला म्हणायचं मला काही करा, मला वाचवा म्हणायचं, तुम्ही मला काही करा, मला वाचवा. मी त्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर नर्स सगळ्यांना बोलून घेतले. माझ्या घरातलं पोरग म्हणलं वाचलं पाहिजे. डॉक्टरांनी आतोनात प्रयत्न केले, ते पोरग सुद्धा गेले. म्हणजे कित्येक लोक कोरोनात गेले. म्हणजे मी कमीत कमी हे सांगतो या निमित्ताने, आता तरी आपण शिकलं पाहिजे. आपण आपल्या आयुष्यात स्वतःसाठी काय केलं हे आपण घेऊन जाणार नाही बरोबर, पण समाजासाठी काय केलं, गोरगरिबांसाठी काय केलं हे आशीर्वाद आपण घेऊ. तुम्ही किती सत्ता कमवली, किती संपत्ती कमवली याला महत्व नाही. तुम्ही किती गोरगरीब लोकांना आधार दिला, गोरगरिबांचे अश्रू पुसले याला महत्व आहे. हे आपल्याला आपण बरोबर घेऊन जाणार. आज तुमच्यातलाच मी एक, आज आपला तालुका नुसतं बोलण्यासारखं नाही का मी माझा मतदारसंघ वेगळ्या उंची नेऊन ठेवला असं बोलण्यासारखं नाही. पण आज भारतात कुठल्या खेड्यात जरी विचारलं, कोरोना आल्यानंतर निलेश लंके म्हणल्यानंतर पारनेरचं नाव घेतलं जातं का नाही? तुम्हाला सुद्धा कित्येक नातेवाईकांचे फोन आले असते, अरे काय चाललं तुमच्या पारनेरला, काय केलं, काय खाल्लंय त्यांनी. म्हणजे आपण त्या कोविड सेंटरच्या माध्यमातून, आपल्या त्या आरोग्य मंदिराच्या माध्यमातून पहिल्या लाटेत आपण 5,534 रुग्णांना डिस्चार्ज केले. किती? 5,534. आणि दुसऱ्या लाटेत आपण 11,682 लोकांना डिस्चार्ज केले. किती झाला आकडा? 17,000 आकडा झाला. लोकांनी बरेच लोक सांगितलं कोरोनात काय केलं, 17,000 लोकांना आपण डिस्चार्ज केलं. 1 लाख रुपये बिल धरणार का नाही? किती झाले? 17,000 लोकांचे किती झाले? 170 कोटी. 30,000 लोकांचा आपण स्कॅनिंग केलं, डिजिटल एक्सरे केला, त्याचे 2,000 रुपयाप्रमाणे किती पैसे झाले? 6 कोटी. 17,000 लोकांचा आपण रक्तलघवी चेक केली, त्याचे किती झाले? त्याचे 1.5 कोटी रुपये धरणार का नाही? आपण एका दिवशी
1,500 लोकांना 3 टाइम जेवण देत होतो. कोरोना पेशंटचे नातेवाईक असं 1,500 लोकांना एका टाइमवर. बरोबर आहे डॉक्टर? 3 महिने कोविड सेंटर आपलं कालपर्यंत चाललं. एका दिवसात किती पैसे झाले? 7.5 लाख रुपये ना. 3 महिन्याचे किती पैसे झाले? कॅल्क्युलेटर पण पडत. म्हणजे आपण आपल्या गोरगरीब जनतेचे, गोरगरिबांचे कमीत कमी 185 कोटी रुपयाचा फायदा केला. किती? 185 कोटी रुपयाचा. कोरोनाच्या महामारीमध्ये 185 कोटी रुपयाचा फायदा केला. पण 17,000 लोक वाचले. किती? 17,000 लोक वाचले. नुसतं बोलायला सोपं असतं, हम येऊ करेंगे ना हम तेव करेंगे. काही तर आता माझ्यावर टीका करायला लागली. त्यांनीच रेमडेसिवीरचं फक्त दाखवलं. रेमडेसिवीर आम्ही विमानात आणले. पुढे वाटलं दाखव ना. आता काही जणांना असं भीती वाटायला लागली माझी. जसे तालुक्याच्या लोकांना भीती वाटत होती, आता जिल्ह्याच्या लोकांना पण भीती वाटत. जिल्ह्याच्या लोकांना वाटत आता आमच्या दसं लोक काय. लोकांना जिल्ह्याच्या लोकांना वाटत आता हे आमचं स्पर्धक होतं म्हणून आता माझ्यावर टीका करायला लागली. त्यांनी काय केलं? त्यांच्या संस्थेतल्या लोकांना, संस्थेतल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण उपचार देऊन नीट केले आपल्या कोविड सेंटरला. नावानिशी सांगू शकतो. त्यांच्या विळद हॉस्पिटल मधल्या सिक्युरिटीचा इन्चार्ज कोविड झाला. कोविड झाल्यानंतर आदरणीय महोदय खासदार साहेबांनी सांगितलं पेशंट ऍडमिट केला. त्यांच्या हॉस्पिटलला निघून गेले. नंतर ते डॉक्टर म्हणले आम्हाला काही सांगितलं नाही, डिपॉझिट भर. पैसे नव्हते. पेशंट आपल्याकडे आला तेव्हा पेशंटचा एक मुलगा महाराज आहे. मुलगा माझ्या जवळ राहिला. म्हणला माझ्या वडिलांना ऍडमिट केलं, नीट केलं ते पेशंट. आपण हे काय म्हणजे आपण काय बोलतो, कोणाशी बोलतो. म्हणजे वेळ आली तर आम्ही तेवढे सक्षम जिल्ह्यात पण आहे. म्हणजे काय माझ्याकडे संस्था नसल्या, कारखाना नसल्या, शिक्षण संस्था नसल्या, माझ्याकडे दवाखाने नसले, पण माझ्याकडे जीवभावाचे माणसं आहेत. ही संपत्ती फक्त आपल्याकडे. आपण भिकारी आहे ना, मान्य आहे. आपण सुदाम आहे तर सुदाम आहे, पण आपल्यावर प्रेम करणारी जनता ती कोणाकडेच नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे लोक आता लोकांना भीती निर्माण झाली. कोरोनाच्या काळात काम केलं आम्ही जीवा उदार होऊन काम केलं ना. मी असू किंवा आमच्या सहकार्याने आम्ही कुठल्या जीवाची काळजी नाही घेत केली. तुम्ही पाहिलं असेल एखाद्या आपल्याच नातेवाईकाला, आपल्या घरातल्या एखाद्याला कोविड झाल्यानंतर आपण त्याला पाण्याची बाटली अशी देत होतो ना, जेवणाचा डबा असा देत होतो. पण मी आणि माझ्या सहकार्यांनी प्रत्येक आलेल्या पेशंटला मानसिक आधार दिला आणि प्रत्येकाला कुशीत घेतलं, प्रत्येकाला मिठी मारली, प्रत्येकाला आधार दिला. आम्ही विचार केला, छत्रपतींच्या काळात एक वाक्य होतं, लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. पण आपलं एक वाक्य आहे, आमचं काय व्हायचं ते होऊ द्या पण आमचा माणूस ना माणूस वाचला पाहिजे म्हणून आम्ही काम. आपण कुठला विचार करत नाही. मी तर माझा ते कधीच परमेश्वराकडे अर्पण केलाय, पण मला ह्या माझ्या प्रत्येक माणसाची काळजी होती म्हणून आपण ते कोविडच्या काळात तेवढं काम करू शकतो. जर मला भीती वाटली असती आणि मी घरात बसलो असतो तर हे चाललं असतं का? म्हणजे आपण गाडून घेतल्याशिवाय समाज आपल्या बरोबर राहत नाही. आपण ज्यावेळेस 2 पावलं पुढे चालतो त्यावेळेस आपल्या बरोबरचा समाज आपल्या नंतर 1 पाऊल पुढे टाकतो. कधी दिवस गेले, तुम लढो हम कपडे सांभाळते आणि माईक हातात आला का फक्त बोलायचं नाही, ते जाऊ द्या, ते चालूच राहिलं भाऊ. लोकांनी परमेश्वराला लोकांनी त्रास दिला, तुकोबाला त्रास दिला, ज्ञानेश्वर माऊलीला त्रास दिला, तर आपण कोण आहे? आपण साधे सुद्धा माणसं आहे. कशाचा? रेमडेसिवीरचा बोगस कुणी केलं? यांनीच केलं ना. रेमडेसिवीरचा बोगस कुठं केलं? रेमडेसिवीरचं केंद्रबिंदू कुठं होतं हे काढलं होतं, सगळ्यांना अडचणी त्यात. सगळे रेमडेसिवीर कुठून सप्लाय होत होते आणि कोण ब्लॅक करत होते त्यांची एजंट. जे स्वतःला मी नेता, मी पुढारी,
तेच रेमडेसिवीर 35,000-40,000 लिखित होते, विकत होते का नव्हते माझ्याकडे रेकॉर्डिंग. आणि ते कुठून आणले होते? तुम्ही जे बोलत ना तुमच्याकडे आणले ना, याचा अर्थ तुम्हाला पण वाटा होता तो. तसं निलेश लंकेने रेमडेसिवीर वाटल्या. निलेश लंकेच्या हातातून जे दिले ते फ्री दिले ना, तुमच्या पण पेशंट लोकांना दिले. आणि आपल्या काही डॉक्टरांकडून रेमडेसिवीर आणल्या त्या सुद्धा प्रिंटेड किमतीनेच रेमडेसिवीर आणल्या. म्हणजे आम्ही कुठला रेमडेसिवीर, शेवट माणसाला जीवन महत्वाचं होतं. माणूस माझ्या दृष्टीने जीव वाचला पाहिजे, त्यासाठी आपण काम केलं सगळ्यात महत्वाचं. या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने माझी ही भोळी भाबडी जनता जमा झाली. तुम्ही सांगितलं की मागच्या वर्षी शबरी योजनेचं आपल्याला काही अनुदान आलं नाही, घरकुल आले नाही, तुमच्या ठक्कर बाबाचे आले नाही. पण शेवट कोरोनाच्या महामारी असल्यामुळे 1 वर्षात कुठलाच योजना त्या ठिकाणी चालू नव्हती. म्हणजे आताशी थोड्याफार प्रमाणात सुरळीत चालू आहे. तर पहिले आपल्याला खावटीचं सुद्धा आपल्याला चांगला 1325 प्रकरण आपल्याकडे आपल्या लोकांना लाभ मिळाला. किती? 1325 लोकांना. त्याचं 2,000 रुपये तर तुमच्या अकाउंटला जमा पण झाले असते. 2,000 अकाउंटला जमा झाले असते आणि 2,000 रुपयाचं तुम्हाला किराणाचे किट 2,000 रुपयाचा. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला खावटी योजनेचा सुद्धा त्या ठिकाणी लाभ मिळाला नाही. जो आदिवासी बांधवांचा जो प्रलंबित प्रश्न आहे, शबरी घरकुलाचा असू का किंवा तुमचा ठक्कर बाबा योजनेच्या वेगवेगळ्या योजना असू, त्या सुद्धा योजना आपण येणाऱ्या काळात प्रभावीपणे राबवण्याचं काम केलं जाईल. या निमित्ताने तुम्हाला शब्द देतो. बरोबर आहे साहेब? जे प्रलंबित प्रश्न तुम्ही पाहिला असेल, माझा पायगुण चांगला आहे का वाईट मलाच कळालं नाही. मी आमदार झालो, इतका पाऊस झाला त्या ढवळकोळी भागात, मला सत्कार घ्यायचा सोडून मी तिकडे आपलं वावर हिंडत बसतो. लोकांचे चिखल त्या कुठला आजार आला, त्या आमच्या बकरांच्या त्या खुराला आजार आला, ते डॉक्टर लोकांची टीम लावा, सगळी लावा, तिकून त्याच्यातून जरा बाहेर पडलं. म्हणलं सरकार लवकर स्थापन होईल, डायरेक्ट आम्हाला उचललं तर काय. इकून सरकार स्थापन झालं, एक अधिवेशन झालं व्यवस्थितरित्या आणि कोरोना सुरू झाला. पूर्ण 1.5 वर्ष झाले आपण कोरोनाशी लढतो. त्यामुळे आपल्याला ज्या विकासाच्या योजना होत्या त्या विकासाच्या योजनेच्या बाबतीत सुद्धा आपल्याला ज्या पद्धतीने निधी आणणं गरजेचं होतं तो निधी आपण आणू शकलो नाही. पण येणाऱ्या काळात तो बॅकलॉग भरल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही, तुम्हाला शब्द देतो. केकरेंचा न होणारा प्रश्न आपण सोडवला का नाही? आता इथे लोक आले तर तुमच्याकडे काही मिटिंग घेतल्यानं सांगितलं आता ती जमीन जाणारच आहे, फक्त आता मी हायकोर्टात सुप्रीम कोर्टात वकीलला येऊन तुम्हाला जास्त पैसे वाढून देण्यासाठी प्रयत्न करू. आपला एकच स्टँड होता का माझ्या माणसाचं 1 गुंठा क्षेत्र जाऊन देणार नाही. बरोबर आहे? या वाक्यात बदल होता का आपला? नाही, मी आहे तो येत नसतो आजी. एका माणसाची सुद्धा झोपलेला हात लावून जाणार ना मी केकरेन म्हणजे काय वेगळं आहे काय? मी तर जाहीर केलेलं पहिल्या गाड्या खाली निलेश लंके झोपणार. केकरेंचा सुद्धा मुद्दा सोडून आणला का न होणारा मुद्दा. पण नंतर काही लोकांना जाग आली, म्हणजे ज्यांनी स्टँड घेतला की तुम्हाला सुप्रीम कोर्टातून आपल्याला रेट वाढून घेण्यासाठी आपल्याला अपील करावं लागेल म्हणून काही लोक हिंडत होते, कर्मचारी त्यांचे सह्या घ्यायला हिंडत होते का नव्हते? आपल्याकडे काय हिंडा विंडा कोण नव्हतं, पण आपला एकच स्टँड होता. आपण डायरेक्ट आदरणीय पवार साहेब, डायरेक्ट राजनाथ सिंगांनी एकच मिटिंग आणि वस्तू हातोडा. एकच असं काय असं किरकोळ नाही, एकच घाव घातला तर डायरेक्ट एक घाव 2 तुकडे केकरेंचा परत विषय मिटला. केकरेंचा विषय मिटले तर बाकीचे काही आपण रस्ते बिस्त्याची काय काळजी करतो आपण. करके देंगे सर, पर्यटनचं करू. पर्यटनचं मला नियमात बसून द्या, बघत बसा. कसं असतं बोलणं सोपं असतं, परत पुढल्या वेळेस तुम्ही म्हणता तुम्ही सांगितलं होतं की पर्यटनमध्ये आमचे पैसे गाव बसू आणि बसवलं नाही, तुम्हाला काय अधिकार या गावात बोलण्याचा. त्यामुळे आपण जुळू, काय काळजी करू नका. काय जुळत नाही, ठरवलं सगळं जुळत. ठरवलं फक्त पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे. म्हणजे कुठलीच, मी तर इतका पॉझिटिव्ह माणूस आहे ना, मला नाही हा शब्दच नाही डिक्शनरीत नाही.
कुठलीच गोष्ट अशक्य नाही. जर नाही तर बऱ्याच वेळा लोक नाही का ते होईल का, ते लय अवघड आहे आणि ते काय होणार नाही आणि पुढे त्याच्या नादी लागायचा. अरे एकदा लाईनला पाईप मध्ये घातलं ते बाहेरच निघणार आहे ना. एकदा पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाच्या यादीत नंबरला लागलं दर्शन होऊनच बाहेर पडणार आहे ना आपण. नंबरला तर लागून बघू ना आपण. त्यामुळे पर्यटनचं सुद्धा एकदम चांगलं आहे, कारण ह्या गावाला ऐतिहासिक सगळ्या बाजूने वारसा आहे, ऐतिहासिक वारसा आहे. ऐतिहासिक वारसा आहे. शिगत हे तर गाव आपण पर्यटन मध्ये आपल्याला बसू शकू. या ठिकाणची डेव्हलपमेंट बऱ्यापैकी होईल चांगली. त्यामुळे पर्यटनचं सुद्धा आपण प्रस्ताव करू. आपण या ठिकाणी तुमचे काही रस्त्यांचे प्रश्न आहे, शाळा खुली हे रस्त्यांचे प्रश्न आहे. शाळेचं एवढं गरजेचं आहे, जर नाही केलं तर ती शाळा बंद होते. सरांनी सांगितलं ते पण पाहून घेऊ. शाळा खोल्यांचं, रस्त्यांचं आणि काही आदिवासी बांधवांच्या आपल्या कुपनांचा प्रश्न आहे, ऑनलाईनचा प्रश्न आहे. ते सुद्धा 1 महिन्याच्या आत आपण कोरोनातून माझ्या माहितीनुसार बऱ्यापैकी बाहेर पडल्यानंतर एक कॅम्प लावू या गावात, या भागात 1 महिन्यात आपण एकदम फ्रेश मध्ये कॅम्प लावू चांगला. त्याच्यामध्ये ते सुद्धा तुमचे काही कॅम्पचं आदिवासी बांधवांचा पडीक जमिनीचं सुद्धा तुमचं काहीतरी पेंडिंग फाईल आहे, ती सुद्धा आपण आठवणी घेत नाही ना. ती सुद्धा ते फाईल माझ्या काळात म्हणजे आपण कलेक्टरला दाखवून आपण जर काही करता येईल तर तो पण पाहू. म्हणजे जे तुमचे प्रलंबित प्रश्न आहेत तुमच्या नकाशा आहे, तुमचा गाडी झापचा मोठी गावाचा काय विषय तो एक हे सगळे आपण काम टप्प्याटप्प्याने सगळे मार्गी लावू. आणि कारण ढवळ आपलं पळशी हा परिसर एकदम जास्त विस्तार जास्त आहे. नागापूरवाडी 4-5 किलोमीटरवर आहे. असे वेगवेगळ्या गाड्या वेगवेगळ्या 3-4 किलोमीटरवर आहे. हे सगळे प्रश्न आपले येणाऱ्या काळात आपण लवकरात लवकर मार्गी लावू आपण मला शब्द देतो. आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने आणि माझे एकच सांगणे की आज ज्या पद्धतीने सगळे एका व्यासपीठावर एकाच हाताखाली तुम्ही सगळेजण आले, असेच येणाऱ्या काळात सुद्धा मला सगळ्यांना ताकद देण्याचं काम केलेलं आहे. हा तुम्हाला शब्द आपण आपली जेवढी एकजूट असल्यानंतर आपण काही पण करू शकतो. त्यामुळे आपलं गाव एका जुटीने एका छताखाली राहणं गरजेचं सगळ्यात महत्त्वाचं. राजकीय स्वार्थापोटी आपल्याला वाद लावून देणारे कोण करीत असतात. आता माझ्या जागा असताना कुठला माणूस तुम्हाला सल्ला देणार नाही. शेवट संघर्ष थांबला पण पाहिजे. किती दिवस करायचं राजकारणात म्हणजे कुठल्या घडामोडी कुठल्या वेळेस कुठला पण निर्णय घेणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे. या आपण ज्या पद्धतीने एकत्र आलो त्या पद्धतीने आपण येणाऱ्या काळात एकत्र आलो. ते गाव वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहे. या गावाला एक वेगळा वारसा आहे. सगळ्या पद्धतीने आपल्या पांडुरंगाच्या मंदिराचं सुद्धा आपल्याला चांगलं काम त्या ठिकाणी करता येईल. त्या गावातले वेगवेगळे प्रश्न एकत्रित करता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं आपण या आदिवासी बांधवांसाठी आपण एक आदिवासी आपले एक संघटना सुद्धा आपण लवकर काही दिवसात आदिवासी संघटना करणार आहे. आपल्या धनगर बांधवांसाठी आपण धनगर समाजाची संघटना करणार आहे. संघटना यासाठी करायची. आदिवासी संघटना काढल्यानंतर आपल्याला आदिवासी लोकांचे प्रश्न काढणार आणि आदिवासींच्या प्रत्येक झोपडीपर्यंत आपल्याला पोहोचता येणार. शेवटी आपण आता आपल्याकडे दिव्यांग संघटना आहे. दिव्यांग संघटना काढल्यामुळे आपल्याला तालुक्यातले पूर्ण फक्त गावागावातले दिव्यांग काढता आले आणि त्याचा अपंगत्व कशात त्याला कशी मदत करता येईल. आपल्या महिलांच्या माध्यमातून ज्या त्या विभागाच्या माध्यमातून काम केल्यानंतर आपल्याला प्रत्येकापर्यंत पोहोचता जातं. त्यामुळे आपण सुद्धा काही दिवसात एक आदिवासी संघटना सुद्धा काढणार आहे. त्या संघटनेची काम करण्याची इच्छा असते. आपल्याला आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हे भावना जर ठेवून कोणाला काम करायचं त्यांनी सुद्धा आमच्या संपर्क साधा. एक धनगर समाजाची सुद्धा आपण संघटना काढू. धनगरांच्या सुद्धा वेगवेगळ्या गणेशने बऱ्याच वेळा प्रश्न मांडला. कारण धनगरांच्या बाबतीत इतक्या अडचणी असतात ना. बकरं घेऊन गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्या धनगर बांधवांना त्रास दिला जातो. बऱ्याच ठिकाणी आमचे जर धनगर बांधव त्या शिरूर आपलं जुन्नर तालुक्यात गेल्यानंतर काही लोकांनी बकरं सुद्धा ताब्यात घेतलं. त्यामुळं त्यासाठी सुद्धा आपली प्रभावी धनगर बांधवांची एक संघटना आणि आदिवासी बांधवांची सुद्धा संघटना आपण लवकर काढून म्हणजे आपला कुठलाच समाज विकासापासून किंवा
तुमच्या वेगवेगळ्या योजनांपासून बाजूला राहण्यामध्ये आपण पूर्णपणे खात्री घेणार आहे. त्यासाठी आपण आपली संघटना त्या जबाबदार प्रत्येकाच्या झोपडीपर्यंत आपल्याला त्या विकासाचा प्रत्येक नेता येईल यासाठी आपण प्रयत्न करू. या ठिकाणी आपल्या राजूर सेंटर सर्व अधिकारी या ठिकाणी आले, त्यांना पण धन्यवाद देतो. आपला विकासाचा जो बॅकलॉग आपण या भागातला भरून काढण्याचा आपण यासाठी प्रयत्न करू. आणि सर्वांना एक विनंती, जाता जाता जेवण केल्याशिवाय कुणी पण जाऊ नका असे मी सर्व आमच्या ग्रामपंचायत असणारे सर्व आमच्या कार्यकर्ते खाली बसू का?